दरम्यान गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आजपासून वाढ करण्यात आली आहे। घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत। आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत। घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर हे 60 रुपयांनी वाढून आता 964.50 रुपये झालेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये 90 रुपयांची वाढ होऊन 2059 रुपये इतकी किंमत झाली। तसंच 74.5 किलो व्यावसायिक सिलेंडर 5143 रुपये इतक्या दरानं मिळणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूरहून हॉटेल व्यावसायिक अमोल भोसले जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आधी तर स्वागत आपलं पुढारी न्यूज। मी अशोक ज्ञानदेव मी अशोक ज्ञानदेव भोसले हा हॉटेल व्यावसायिक मालक म्हणून बोलतोय। माझी 2 हॉटेले वठारमध्ये 35 वर्षापासून कार्यरत आहेत। एक परमिट रूम आहे, दुसरा पद्मराज या नावाने मंगळवाडी इथे आहे। एक धाबा आणि एक परमिट रूम आहे। आता ह्या ह्याप्रमाणे गॅस सिलेंडरचे दर वाढणार, कालांतरानं गॅस सिलेंडर मिळणार नाही, त्यामुळे आम्ही आमचे हॉटेल बंद करायच्या परिस्थितीत येणार। कामगारांचे पगार, कामगारांचे जेवण यांना आम्ही कुठेपर्यंत फेस करणार या महागाईमुळे। सगळ्यावर, आमच्या हॉटेल व्यावसायिकच्या सगळ्या धंद्यावर आजपासूनच परिणाम व्हायला चालू झालेला आहे। अशोक जी, काय परिणाम होताना दिसतात नेमके? म्हणजे आता अर्थात गॅसचे दर वाढले म्हटल्यावर हॉटेलमधल्या पदार्थांचेही दर वाढतील, त्या व्यतिरिक्त आणखी काय परिणाम होताना दिसतायत अशोकजी? एक तर गाड्यामधून पेट्रोल इंधन तिकडे सुद्धा वाढणार। आमच्या हॉटेलच्या गॅस दर वाढीमुळे आम्ही रेट वाढवले, तर गिराईक आमच्याकडे येणार। जेवल्यानंतर काल दर हा होता आणि आज दर हा, भांडाभांडी होणार, मारामारी होण्याची बी शक्यता आहे। आणि कालांतराने 2-3 दिवसांनी गिराईक येण्याचं प्रमाण फार कमी होणार। त्यामुळे आम्हाला कामगार कमी करायला लागणार। कामगार कमी केल्यानंतर परत दर आहे त्याचे राहील तर परत आम्हाला कामगार मिळणार नाही। आमच्या हॉटेल आम्हाला कायमचीच बंद करायला लागणार। मग त्यांच्या कुटुंबांना आम्ही पगार ऍडव्हान्स म्हणून द्यायला लागणार, जोपर्यंत गॅस दर कमी होत नाही तोपर्यंत। पण असं कुठंपर्यंत चालणार? खरंय, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की केवळ गॅसचे दर वाढले, हॉटेलमधल्या पदार्थांचे दर वाढले, इथपर्यंत हे नाहीये, याच्या पुढेही याची व्यापकता आहे असं आपण म्हणताय? हो, याच्यानंतर सुद्धा ट्रान्सपोर्ट, हे जे भाजीपाला, बाकी कडधान्य बिडधान्य हे बाहेरून आम्हाला येतात आणि आम्हाला सप्लाय होतो, त्यात बी दर वाढ होणारच। पण ते दर वाढ आम्ही त्यांना वाढवू शकत नाही, कारण आम्ही वर्षातनं 2 वर्षातनंच एकच वेळा डिशेसचे दर वाढवतोय। पण सारखं सारखं असं करत बसलो तर आमचे धंदे चालणार नाहीत, कस्टमर आम्हाला मिळणार नाही। बरं, आपली काही मागणी या सगळ्याच्या अनुषंगानं काय आपलं म्हणणं आहे? आमची मागणी आहे ते दरच आम्हाला महाराष्ट्र सरकारने जरा कंट्रोल करून द्यावेत व्यावसायिकांना। घरगुती दर थोडे बहुत चालतील, पण व्यावसायिक दर वाढवलं तर फारच परिणाम होणार आहे। बरं, धन्यवाद अशोकजी, तुम्ही ही सगळी सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत आणि हॉटेल व्यावसायिक म्हणून तुमची जी भूमिका आहे ती मांडलीत यासाठी।